तर साईराम भावाने वेलकम आहे तुम्हाला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आता विचार करत असेल की गाडी ब्लॉगला शूट करतो वाटसापमध्ये. तर मी चाललो आहे माझ्या गावाला. त्यानंतर कसं तुम्हाला आपण कुठे सांगते पहिला वेलकम आहे तुम्हाला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. हा माझा ब्लॉग आहे ब्लॉग आहे आणि गावाला जातं मी सांगितलं की आता काय सगळं आमचं आता माझ्या बहिणीच्या लग्न मेमध्ये मग सगळं सामान मुंबईचं आहे ना ते न्यायचं गावी. म्हणून मी आता लवकर जातो एकटंच जातो. काय आमच्या फॅमिलीमधून पूर्ण आज आलं आहे गावी. येणार आहेत परवा काका आणि काकी आणि बहीण येणार आहे. पण मला लवकर पाठवलं कारण एवढं सामान आहे. मी काकाचं काम बी म्हणतात घरी जरा मुंबईचा. म्हणून मग मी आलो. सगळं सामान बघू शकतो. आपलं सगळं सामान आहे झोपायचं मला कसं पण करून बघू शकतो. काय करणार ऑप्शन तर नाही. किंवा बाईचं लग्न करायला लागणार भाऊ आहे. आता तू गावात जातो तुम्हाला मी सीट दाखवत राहणार आमच्या गावाचे. आता ब्लॉग्स येत राहणार गावातले. तुम्ही बघत राहा, एन्जॉय करा, लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा, भावाला सपोर्ट करत राहा तुम्ही. आता तुम्हाला नंतर सीट दाखवतो. तोपर्यंत पीस आउट. साईराम भावनं आत्ता जाय सकाळ आणि तुम्हाला गुड मॉर्निंग. रात्रीचा सीन तर काय रेकॉर्ड नाही केला. काय करू पण काही टाइमवर बसलो काय करू पण नाही शकत. सीन चांगला असून म्हणून काय केलं नाही. आजचे जरा एक दोन सीन रेकॉर्ड केले आहेत ते सिनेमॅटिक्समध्ये टाकेल. आणि तुम्हाला आता डायरेक्ट मी गावी म्हणजे गावी तर पोचलोय बघू शकतो. हा गावाचं आहे पूर्ण. हा तर गाव डायरेक्ट आमच्या इथं पोचलं लागेल. एक भाऊ पण आलाय माझ्यासाठी. ते हे सामान नंतर तुम्हाला पूर्ण सीन सांगेल. आमच्या एकट्याचं सामान नाही, दोघा तिघांचं सामान आहे ते पण सोडा. पण एक भाऊ पण आहे आमचा, कझन आहे माझा, तो पण आहे. त्याच्या इथं पहिलं जाणार सामान सोडणार, मग आमच्या इथं जाणार. तुम्हाला सीन दाखवेल नंतरला पूर्ण काय काय आहे. आता उतरल्यावरच दाखवेल. गाडीत मला शूट करायला मन नाही देत आहे म्हणून. आणि व्ह्यूचं मस्त वाटतं बघायला जरा पण शूट करायला कंटाळा येतं मला. शूट करायला मन नाही देत आहे. तुमचं आता डायरेक्ट उतरल्यावर मी सीन दाखवेल. तोपर्यंत पीस आउट. तर साईराम भावना आता आम्ही आलोय मी माझ्या घरी. हा बघू शकता हा माझं घर आहे. आणि आत्ता जस्ट मी पोचलोय. आतमध्ये सामान जो टेम्पोमध्ये होता तुम्हाला इथनं दिसतोय. हां तिथं सगळं सामान ठेवला. मी घरी एकटाच आहे, खून नाही आता मामाकडे मी जाईल जरा. एकटा घरी बसून काय करू. आणि मामाकडेच आज झोपणार. आणि हा ब्लॉग तर एक समजा इंट्रो ब्लॉग आहे. हा ब्लॉग म्हणजे प्रॉपर शूट तर नाही झालं आहे. खाली हा ब्लॉग टाकणार इंट्रो ब्लॉग की मी आता गावाला आहे. खूप सारे ब्लॉग येत राहणार. तुम्ही मला सांगा घर मस्त वाटतं ना आमचा. तुम्हाला सिनेमॅटिक्स दाखवेल घराचे. घर तर चुम्मेश्वरी घर आहे आमचा. आत्ताच बनवलं आहे. आत्ता काय सांगतो तुम्हाला. हां आत्ता काय नाही आलोय फ्रेश ब्रिश होऊन आता झोपून जाईल. एक तर टेम्पो तेवढा कसा आलं मलाच माहिती आहे. तुम्ही काय घरी झोपता आरामशीर. इथं मी मेहनत करतोय. माझ्यासाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब करा, लगेच करा. काय बोलतो तुम्ही. हां आता हा ब्लॉग तर छोटा येईल 6-7 मिनटाचा. खाली इंट्रो ब्लॉग असेल. आणि मग उद्या परवापासून मग डेली ब्लॉग चालू करेल. मी ट्राय करेल 2-3 दिवसातनं एक ब्लॉग टाकायला. तुम्हाला आमच्या झाडाचे आंबे बघायचे आहेत काय नंतर दाखवेल. मोबाईलची चार्जिंग कमी आहे. आता तुम्हाला नंतरचं थोडं पुढं सीन रेकॉर्ड करेल आणि नंतर ब्लॉग एंड करेल. तोपर्यंत पीस आउट. तर साईराम भावना आता आम्ही फ्रेश बीच झालो आणि जरा रिलेटिव्सला भेटायला गेलो आजूबाजूवाल्यांना. त्यांना भेटलो जरा. आणि आता वापस जातो घरी. कंटाळा आला तिथं पण. तिथं मामाच्या इथं पण जायचं मला. मामाच्या इथं माझ्या कोण नव्हता म्हणून गेलो नाही आत्ता. हां तुम्हाला इथं लाईट येईल थांबा.
तर जरा भेटलो आता वापस नंतर जाईल मामाच्या इथं. मामाला भेटलो नाही, मामा कामावर आहे आणि मामी पण बाहेर गेले. तर मामा मला भेटून मग तुम्हाला आम्ही आता माझ्या घराचे सिनेमॅटिक्स दाखवतो. माझा होम टूर देतो तुम्हाला. हा व्लॉग माझा होम टूरचाच आहे. तुम्हाला आता होम टूर देतो. तो होम टूर बघा आणि कसा वाटला घर सांगा कमेंट करून. मेहनतने बनवलं पप्पानी. सांगा कसा वाटतो तो. आता सिनेमॅटिक्स बघा. होम टूर देणार आता, घराचे सिनेमॅटिक्स बघा मग होम टूर भेटणार. तोपर्यंत पीस आउट. सो गाईस आता तुम्हाला होम टूर देतो मी आता. हा एंट्री आमच्या घराची सिनेमॅटिक एंट्री. हां ही बघा एंट्री. आता तुम्हाला पूर्ण टूर देतो बघा. माय स्वीट होम बडी. हा बघा हा आमचा हॉल आहे. बघू शकता. लाईटी बिटी जरा अजून बाकी आहेत. होल्डर लय लावल्यात, लाईट्या कमी लावल्यात. काय जास्त कोण राहत नाही ना म्हणून. ओ देवाची लाईट बाकी आहे. थांबा ही लाईट चालू आहे की नाही काय माहीत. 16. हा बघा इथं हाच सामान जो मी आणला गावात मुंबईवरनं. हा मी आणि इथं जरा सामान आहे. ही माझी खुर्ची. हा पंख्याखाली मी बसतो. हा स्टोरूम आहे. हा स्टोरूम तुम्हाला काय बघायचं आहे. कडी आहे. हा पण एक स्टोरूम आहे. ह्याच्यात सामान आहे म्हणून हा टाळ आहे. टाळीची चावीने मागे दाखवला असता. आत्ता हा आमचा मंदिर रूम आहे. देवाचा रूम आहे. तुम्हाला दाखवतो. हा बघू शकता तुम्ही. हा आमचा देवाचा रूम आहे. गाईज हा आमचा मंदिर आहे. मंदिर रूम आहे. बघू शकता छोटाच आहे पण इथं आमचा देवाचं सगळं आहे. काम रूम होतं. आणि इथं गणपती बाप्पा शंकर भगवान आहेत. आता तुम्हाला किचन दाखवतो. किचन आता लाईट बंद केला. घरचे बघितलं तर शिवाय देतील. लाईट बंद करत. आता तुम्हाला दाखवतो किचन. लेट्स गो. सगळे बटनच नाहीत माहीत मला, बाकी सगळं माहिती आहे. हा बघा किचन तर आता बंद आहे. कोण गावी राहत नाही तर किचन काय फायदा चालू ठेवून. गॅस बीस आहे तिथं पॅक बिक करून ठेवलं आहे. इथं सगळं सामान आता येणार तेव्हा सामान इथं पूर्ण भरणार. हा पूर्ण सामानाने भरणार. खाली तर सामान आहे जरा दिसतंय तुम्हाला. सिलेंडर सगळं आहे. तर भरणार थोड्या वेळामध्ये पूर्ण सामान भरणार. आणि तुम्हाला एक अजून आमचा रूम आहे. ही लाईट राहून द्या, काम आहे अजून. हा आमचा एक रूम आहे. इथं जरा सामान आहे. तर लाईट आहे. हा पण एक रूम आहे. हा बेडरूम समजू शकता तुम्ही. हा बघा मी. हा तुम्ही बेडरूम समजू शकता. माझं नाही, आम्ही तर बाहेर झोपतो. कोण झोपत नाही बेडरूममध्ये. सामान पण ठेवतो आम्ही. या हॉल एवढा मोठा तर कशाला झोपायचा. तुम्हाला आता आमचा वॉशरूम तर नाही दाखवणार. खाली जराशी झलक दाखवतो. हे साईड आहे आमची वॉशरूम साईड. इथं वॉशरूम हा आमचा वॉशरूम आहे आणि हा बाथरूम आहे. आतमध्ये कशाला दाखवू. जेवढं एवढंच बघायला भेटणार. म्हणतो तर एवढा खास तर नाही आमचं घर, पण माझ्यासाठी खूप खास आहे. मेहनतने बनवलं घर आम्ही. आणि म्हणजे आमच्या पप्पांनी काकाने मेहनतने बनवलं. हा होता आमचा होम टूर. आणि आमचा सगळ्यात बेस्ट तर बाहेर लुक बघा तुम्ही यार. हा कलर रेड आणि व्हाईट कॉम्बिनेशन एकदम चुम्मेश्वरी एकदम चुम्मेश्वरी. मला तर खूप आवडला. तुम्हाला आवडला की नाही माझा होम टूर तुम्ही कमेंट करून मला सांगा. आणि माझं घर माझं समजून जावं. माझं पप्पांचं आहे तर माझं समजून जावं. माझं घर कसा वाटलं ते पण तुम्ही सांगू शकता. आणि काय बोलता, आता गावातले व्लॉग येत राहणार.
येत राहणारच. आता एक एक 2-2 दिवसांनी मी ड्रॉप करणार ब्लॉग करत राहणार. आता जरा कंटिन्यू करणार वापस यूट्यूब. पहिलं कसं कॉलेजच्या टायमाला केलेला, आता वापस असं कंटिन्यू करत राहणार. आता हा ब्लॉग एंड करतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जावा. तुमच्या मित्रांना पण शेअर करून सांगा हा पोरगा चांगला ब्लॉग बनवतो, ह्याला जरा सपोर्ट द्या. तुम्ही पण कमेंट करून तुमचे ओपिनियन शेअर करू शकता की ब्लॉग तुम्हाला आवडतो की नाही, की अजून मी काय करू शकतो आणि गावाला अजून काय काय फन करू शकतो. तुम्ही मला कमेंट करून सजेस्ट करू शकता. कमेंट करा, कमेंट तुमचंच आहे, कमेंट सेक्शन तुमचंच आहे. तुम्ही तुमचे ओपिनियन टाका, कसा ब्लॉग वाटला ते टाका, सगळं करत राहा. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करून जावा. हे तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट हे मेन आहे, हे तुम्ही करूनच जावा. मित्रांना पण शेअर करा. आणि काय नाही, भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पीस आउट.